नमस्कार. आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्ममध्ये. तर पहा, अपडेट आहे एम-पी-एस-सीच्या संदर्भात आणि काय आहे अपडेट संपूर्ण माहिती आपण थोडक्यात आणि कमी वेळात जाणून घेणार आहोत. तुम्ही जर पहिल्यांदा आलेले असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही व्हिडिओला सुद्धा एक लाईक करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम 20 जूनला नोटीस आली होती के-वाय-सीच्या संदर्भात. आपला व्हिडिओ असणार आहे के-वाय-सीच्या संदर्भात. या ठिकाणी आयोगाने सांगितलं होतं की के-वाय-सी कशी करायची, कोण्या पद्धतीने करायची, कोणकोणते प्रकार राहतील, या सर्वांची माहिती 20 जूनला त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढून सांगितलं. त्यासोबतच 15 जुलैपर्यंत किंवा 15 जुलैपासून तुम्हाला के-वाय-सी करायची आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना ती अनिवार्य आहे असंही यामध्ये सांगितलं होतं. आता ही झाली 20 जून. आपण पाहिलं की 15 जुलैला के-वाय-सीची प्रक्रिया सुरू झालेली नव्हती. नंतर दुसरं एक नोटीस येतं, ते येतं 15 जुलैला आणि त्यामध्ये आयोग सांगतं की अजून आम्ही सुरू केलेली नाही के-वाय-सी. 25 तारखेपासून सर्व विद्यार्थ्यांना करणं बंधनकारक राहील. आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय तो की के-वाय-सी कशी करायची, कधी करायची? आता 20 जूनपासून 20 जूनला नोटीस आली आणि सर्वजण के-वाय-सीच्या मार्गावर किंवा के-वाय-सीच्या भानगडीत पडलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचा कोणाचा मोबाईल नंबर लिंक नाही, कोणाचा आधार कार्ड लिंक नाही, कोणाचं लॉग इन करणारा मोबाईल नंबर वेगळा आहे आणि आधार कार्डशी कनेक्टेड असलेला नंबर वेगळा आहे. तर ते साहजिकच आहे, असं असू शकते. अशा विविध अडचणी विद्यार्थ्यांना आहेत आणि त्यांना यावरूनच बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. आयोगाने काय सांगितलं की 25 तारखेला तुम्हाला तुमची के-वाय-सी सुरू होऊन जाईल, हे 15 तारखेच्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलं. 25 तारखेपासून आता विद्यार्थी प्रयत्न करत होते. त्या संदर्भात के-वाय-सीबद्दल कुठलीही अतिरिक्त टॅब ओपन करून देण्यात आलेली नव्हती. मात्र प्रोफाईलमध्ये जे काही आधार कार्डचं ऑप्शन होतं ते त्या ठिकाणी होतं आणि त्यावर जर तुम्ही नो केलं, येस किंवा नो करायचं होतं, त्याची कशी प्रोसिजर होती ती सुद्धा आपण लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली. तिथे जर आपण नो केलं तर आपल्याला ऑफिसला व्हिजिट करायची होती आणि येस केलं तर त्या ठिकाणी आधार कार्डचा नंबर आणि आपलं नाव टाकायचं होतं. फक्त एवढंच ऑप्शन आपल्याला प्रोफाईलमध्ये मिळत होतं. आता पहा, 1 ऑगस्ट म्हणजे एक दिवस, आता 25 तारीख होऊन किती दिवस झाले या ठिकाणी तुम्ही पहा. 25 तारीख गेलेली आहे आणि 1 ऑगस्टला आयोग सांगतं की आम्ही के-वाय-सी सुरू केलेली नाही. अगोदरची जी नोटीस होती ती होती 15 जुलैची. 15 जुलैला आयोगाने आपल्याला सांगितलं की 25 तारखेपासून के-वाय-सी करणे सर्वांना बंधनकारक राहील आणि के-वाय-सी सुरू झालेली नाही. त्याबाबत त्यांनी कुठलीही अपडेट दिली नाही. ती अपडेट ते देतात थेट 1 ऑगस्टला, म्हणजे 25 जुलैपासून 1 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं तरी काय? आता काही जणांना प्रश्न पडला की आमची तर के-वाय-सी बाकी आहे. नवीन जाहिरात आली. आजपासून त्याला फॉर्म सुद्धा सुरू झालेले आहे. गट ब ची जाहिरात आली, तुम्ही पाहिली असेल ती. त्यासाठी आजपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली. तुम्ही करू शकता अर्ज. आणि इथे महत्त्वाची बाब म्हणजे ही की 1 ऑगस्टला प्रसिद्धीपत्रक आयोगाने काढलं आणि हे सांगितलं की 25 तारखेला आम्ही जी के-वाय-सी सांगितली होती ती अजून सुरू केलेली नाही. भविष्यात ती सुरू केल्या जाईल आणि त्याबाबत पुढे तुम्हाला माहिती दिल्या जाईल. 20 जूनची नोटीस, त्यानंतर रेफरन्स दिला त्यांनी 15 जुलैच्या नोटीसमध्ये आणि यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब दिनांक 25 जुलैपासून करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तथापि आता हे 25ला सांगणं गरजेचं होतं, पण हे सांगून राहिले 1 ऑगस्टला. तथापि प्रशासकीय कारणास्तव ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या खात्याच्या ओळख पडताळणीची के-वाय-सी प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत असून सुधारित दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल. म्हणजे आता के-वाय-सी बाबत कोणत्या क्रमांकाची नोटीस येणार आहे? तर नोटीस क्रमांक 4. नोटीस आली 20 जूनला, त्यानंतर आली 15 जुलैला, त्यानंतर आता येत आहे 1 ऑगस्टला आणि आता चौथी नोटीस येणार आहे के-वाय-सी बाबत. त्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येईल की पुढची नोटीस कधी येणार आहे किंवा तारीख कधी राहील किंवा कोणत्या तारखेपासून तुम्ही करू शकता आणि पुढे हे किती अडचणी जातील हे आपण सध्या सांगू शकत नाही. तर के-वाय-सी बरंच विद्यार्थ्यांचं चालू होतं. सध्या चिंता करण्याची कसलीही गरज नाही. तुमचा मोबाईल नंबर इतर आधार कार्ड असो किंवा जे काही आयोग आहे त्याच्याशी संबंधित जर त्यामध्ये तफावत असेल तर तो तुम्ही बदली करू शकता. जर तुम्हाला एम-पी-एस-सीशी लिंक असलेला मोबाईल नंबर म्हणजे जो तुम्ही लॉग इन करताना वापरता किंवा एम-पी-एस-सीच्या पोर्टलवर तुम्ही जो दिलेला आहे तो सुद्धा बदलण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्या ठिकाणी तुम्ही एम-पी-एस-सी मोबाईल नंबर चेंजचा ऑप्शन वापरून मोबाईल नंबर जो आहे तो तुमचा तुम्ही बदल करू शकता. असं नाही की बदल नाही करू शकत, त्यामध्येही बदल केला जाऊ शकतो. दुसरं असं की आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल एकतर तोही तुम्ही अपडेट करून घेऊ शकता. 7 दिवसामध्ये तुमचं आधार कार्ड हे अपडेट होऊन येत असतं आणि जवळपास जास्तीत जास्त 15 दिवस, 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर तो सुद्धा चेंज करून ठेवू शकता. आता तुमचा आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. भविष्यात आयोग जो आहे तो आपल्याला के-वाय-सी आज ना उद्या करावी लागणारच आहे आणि त्यासाठी ते गरजेचं असू शकते. आधार कार्डशी लिंक जो मोबाईल नंबर आहे त्यावर आपला ओ-टी-पी जाऊ शकतो. प्रक्रिया त्यांनी ऑलरेडी अगोदर सांगितली, मात्र तारीख जी आहे ती अजून सांगितलेली नाही. सध्या के-वाय-सी बाबत कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. या नोटीसमधून त्यांनी सांगितलंय की आम्ही भविष्यात त्याची तारीख सांगू की कोणत्या तारखेला के-वाय-सी करायची. अजून तरी के-वाय-सी बद्दल कुठलीही अपडेट नाही किंवा कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही. हे आज रोजी म्हणजे तब्बल 6 दिवस गेल्यानंतर आयोगाने आपल्याला सांगितलं. तर पहा, ही होती अपडेट. या ठिकाणी आपण जाणून घेतली. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एम-पी-एस-सीचा स्पेशल ग्रुप आहे. त्यालाही तुम्ही जॉइन होऊ शकता. म्हणजे तुम्हाला नोट्स वगैरे किंवा इतर गाईडन्स जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल.